नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। PM किसान योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी, या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे ही व्हिडिओ महत्त्वाची आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा, जेणेकरून PM किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि शेतीविषयक सर्व सरकारी योजनांची माहिती तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळेल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। तर पहा, PM किसान योजनेचं जे ऑफिशियल पोर्टल आहे, या पोर्टलवरती शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे। या सूचनेमध्ये जी माहिती आहे ती आपण पाहत आहोत। तर सूचनेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, विभागाने PM किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकणारी काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत। त्यामध्ये उदाहरणार्थ खालील बाबींचा समावेश होतो। आणि त्या कोणत्या बाबी आहेत तर 1 नंबरची जी बाब आहे त्यामध्ये 1-2-2019 नंतर जमीन मालकी हक्क प्राप्त केलेले शेतकरी। त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, या मुद्द्यामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे, एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असल्याची प्रकरणे, उदाहरणार्थ पती व पत्नी दोघेही, त्याचबरोबर प्रौढ सदस्य व अल्पवयीन सदस्य इत्यादी जर लाभ घेत असतील तर यापैकी फक्त एकालाच लाभ देण्यात येणार आहे। आता PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यात येत आहे, लाभार्थी वगळण्यात येत आहेत। या वगळण्याची मागची कारणे काय आहेत, संख्या म्हणजे कमी होण्याची कारणे काय आहेत, तर जी माहिती इथं देण्यात आलेली आहे तीच ही प्रमुख 2 कारणे आहेत, ज्या कारणांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पुढे जी माहिती आहे ती देखील महत्त्वाची आहे। त्याचबरोबर पहा, इथं पुढे माहिती आहे की पती पत्नी दोघेही प्रौढ सदस्य व अल्पवयीन सदस्य इत्यादी अशा प्रकारांमध्ये प्रत्यक्ष भौतिक पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाभ तात्पुरते रोखून ठेवण्यात आलेले आहेत। आणि शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी PM किसान वेबसाईट, त्याचबरोबर मोबाईल ॲपवरील जे स्टेटस आहे ते इथं तुम्हाला, तर पहा, शेतकरी बांधवांनी अधिक माहितीसाठी PM किसान वेबसाईट, मोबाईल ॲपवरील स्टेटस, तुमचं KYC किंवा किसान मित्र हे चॅटबॅटवर आपली पात्रता स्थिती तुम्हाला तपासायची आहे। म्हणजे तुमचं स्टेटस जे आहे ते चेक करायचं आहे, तुम्हाला योजनेमधून वगळण्यात आलेला आहे की नाही या संदर्भातली देखील तुम्हाला माहिती तिथं मिळून जाईल। आता PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 22व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात माहिती पहा। आणखीन पोर्टलवर कोणत्याही पद्धतीची ऑफिशियल तारीख वगैरे जाहीर झालेली नाही, कुठल्याच प्रकारचा मेसेज वगैरे आलेला नाही। अफवांवरती विश्वास ठेवू नका। PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात ऑफिशियल न्यूज आली की ती तुम्हाला कळवण्यात येणार आहे, त्यामुळे चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।